नमस्कार मित्रांनो, माझं नाव वर्धेश सावंत। आपले चॅनल कोकण मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आमच्याकडे सध्या आता भाताची पेरणी सुरू आहे। ती पेरणी माझे बाबा करत आहेत, तर तिकडे कोपऱ्यात टिलर वगैरे लावणं सुरू आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तेव्हा तिथे सध्या आता उकळणी चालू आहे। मित्रांनो, आता ह्या एका कोपऱ्यात जमीन नांगरून आणि भात पेरून झालेली असा। ह्याच्यानंतर आता ह्या कोपऱ्यामध्ये असा स्टिलर लावणार आणि जमीन पूर्ण नांगरून घेणार। तर मित्रांनो, आता एक प्रॉब्लेम झालेला असा, जो आमच्या टिलरचा जो ब्लेड असता, त्याचा जो स्क्रू असा, तो मध्येच कुठेतरी टिलर वापरताना पडलेला असा। तर आता माझे बाबा तिथे गेलेले आहेत नवीन उग आणायला, तर मध्ये आता काम थांबलेलं आहे। तर बघूया आता काय स्क्रू भेटतोय की नाही। मित्रांनो, हा असा तो एक स्क्रू होता, तो त्या कोपऱ्यात टिलर लावताना पडला। तर हा बघा, असा असतो, तो बाबांनी नवीन घेतला। पडलो काय पण तो तर मित्रांनो, ह्या कोपऱ्याची टिलर लावण्याची सुरुवात आता झालेली असा। तर मित्रांनो, तुम्ही बघितला असा, मी पण टिलर लावायचा प्रयत्न केलाय, तर खूप जमा होता। आता आम्ही टिलर लावून झाल्यावर जरा मेरे खापवतलो। मेरे खापवणं का असत ते तो माझ्या बाबा तुमका सांगू शकतात। आधी नांगरलेल्या कोपऱ्याच्या तुलनेत हा कोपरा थोडा कडक असल्यामुळे त्याच्यावर परत टिलर फिरवावा लागतो, तरच त्याची जमीन हवी तशी सॉफ्ट होऊ शकते। फायनली मित्रांनो, ह्या दोन कोपऱ्यांची नांगरणी आता पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, आता माझ्यावर तुम्हाला पेरणीबद्दल माहिती देणार आहे। सांगा काय करता, पहिला काय करता सो या टिलर येईल ना तो, हा, आणि नंतर पेरणी करून परत एकदा धरायचं, अजून एकदा, हा, नंतर वरती गुटो मारायचं। गुटो म्हणजे सपाट भागात, मग ती जमीन तो सपाट करतो। हा, आणि खापावतात म्हणजे काय करतात, मेरे खापावतात, ही घाण जागा असते ती।
भात कसला पेरतास? 90-90 एक काडी, कावेरी एक काडी. हां हां. मग काय करूचं असतं पहिला पेरूवाटी? आता पेरूसाठी उभी आडी नांगरणी करून घेतलेली हा. मी आणि ओळ मारतास? वाफे बनवलेले असं. हां हां. हा. त्याच्यात मध्ये मध्ये आता पेरायचं या. आता मगरे मारून पेरायचा. मग पेरून झाल्यावर नंतर पेरून झाल्यानंतर हे करून ठेवायचा. पाऊस लागलो का रुजन येत त्याला. गुट्टो मारून ठेवायचं. भिजवलेले आहेत कोपरे, पावसाने भिजलेले. हां, गुट्टो मारून ठेवायचं. गुट्टो मारूची गरज नाही. नाही ना. काम करून घराकडे पोचल्या पावसान मात्र हजेरी लावल्या. तर असं आजच्या व्हिडिओ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? पहिली गोष्ट टिलर कसा लावतात ते आपण समजून घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे भात पेरणीबद्दल आपण माहिती घेतली. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. अशी नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण माझं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.